आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेचा मंदीत प्रवेश आणि जनकल्याण या मुद्द्याची चर्चा करणार आहोत। मी डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले, अर्थशास्त्राचा प्राध्यापक होतो नागपूर विद्यापीठामध्ये। दिनांक 31 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारच्या सांख्यिकी संघटनेने एप्रिल मे जून 2020 या आर्थिक तिमाहीचा वृद्धी दर जाहीर केला। वृद्धी दर हा मागील वर्षाच्या त्याच महिन्यांच्या तुलनेत मोजला जातो। इंग्लिशमध्ये त्याला इयर ऑन इयर असं म्हणतात। त्या दृष्टीने एप्रिल जून 2019च्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्थेचा एकूण म्हणजे सगळी क्षेत्र विचारात घेऊन वृद्धी दर उणे 23.9% होता। याला अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेचं आकुंचन असंही म्हटलं जातं, कॉन्ट्रॅक्शन। या काळात जगातल्या कोणत्याही अर्थव्यवस्थांपेक्षा भारतातलं आकुंचन सर्वात अधिक आहे। भारताचा वार्षिक उत्पन्न वाढीचा दरही आपण विचारात घेतला, आत्ता आपण तिमाहीबद्दल बोललो, वार्षिक दरही विचारात घेतला तरी तो सातत्याने कमी होतो आहे। म्हणजेच जनतेचं आर्थिक कल्याण सुद्धा कमी होत आहे। आकडे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल आणि आपणच प्रश्न विचारू की बुवा इतक्या कमी दरामध्ये मग जनतेच्या कल्याणाचं काय होत असेल। 2017-18 साली राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीचा दर 7% होता आणि तो 18-19, 19-20 आणि 20-21 सध्याचं चालू वर्ष यामध्ये सातत्याने कमी होत यंदा उणे 3.2 आहे, अपेक्षित आहे पूर्ण वर्षभराकरता। म्हणून 7% पासून 0पर्यंतही आली अर्थव्यवस्था आणि 0च्या खाली उणे 3.2 पर्यंत गेली। जेव्हा उत्पादन कमी होतं, राष्ट्रीय उत्पन्न कमी होतं, त्यावेळेला अर्थातच प्रश्न निर्माण होतो की लोकसंख्या तर तेवढीच आहे, मग तेवढ्याच लोकसंख्येचं कमी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जनकल्याण सारखंच राहत असेल का? आणि सारखं राहत नसेल तर आघात कोणावर होतो, सहन कोणाला करावं लागतं? म्हणून हा मुद्दा महत्त्वाचा आहे। दिनांक 1 सप्टेंबर 2020च्या न्यूयॉर्क टाइम्सने अशी टिप्पणी केली आहे की महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतातलं हे आकुंचन 3 महिन्याचं हे सगळ्यात जास्त आहे। त्यात त्यांनी असंही म्हटलं आहे की भारतातल्या विशाल अशा असंघटित क्षेत्राचा विचार केला तर प्रत्यक्षात परिस्थिती आणखी बिकट असू शकते। त्यामुळे अर्थव्यवस्थेचं व्यवस्थापन सक्षमतेने होत आहे का, हाही मुद्दा आपण उपस्थित करायला पाहिजे आणि त्याची केव्हा तरी वेगळी चर्चा करायला पाहिजे। विविध क्षेत्रांचा विचार केला या तिमाहीमधला एप्रिल जून, तर बांधकाम क्षेत्राचा वृद्धी दर उणे 50%, तर कारखानी क्षेत्राचा वृद्धी दर उणे 39% होता। उघडच आहे की हा काळ लॉकडाऊनचा असल्यामुळे सर्व देशभर कारखाने प्रतिष्ठानं बंद होती, त्यामुळे उत्पादन बंद, रोजगार बंद, राष्ट्रीय उत्पन्न निर्माण होणं बंद अशी ती साखळी आहे। ती पुढे जेव्हा चालते साखळी तेव्हा मजूर नोकरदार वर्गाचा रोजगारही बुडल्यामुळे त्यांच्या हाती पैसा नाही, म्हणून ते विविध वस्तू आणि सेवांची मागणी करू शकत नाही। या सगळ्यांचा परिणाम सगळ्या क्षेत्रांमध्ये मंदी पसरलेली आपल्याला दिसते। ऑगस्ट 2020च्या शेवटच्या आठवड्यात सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेने कोरोना काळात किती बेरोजगारी झाली याचं सर्वेक्षण केलं। त्यांच्या मते भारतात श्रमबळाचा बेरोजगारीचा दर मे महिन्यामध्ये 23.48 होता, जूनमध्ये तो 10.99 होता, जुलैमध्ये 7.43 होता आणि ऑगस्टमध्ये 8.35 होता।
या संस्थेच्या मते एप्रिल जूनच्या दरम्यान 1,80,00,000 इतक्या पगारी नोकऱ्या गेल्या. ते मजुरांचा विचार वेगळा करतात. पगारी जे नोकर आहेत त्या नोकऱ्या गेल्या आणि जुलैमध्ये सुमारे 50 लाख नोकऱ्या कमी झाल्या. याबाबत राज्यावर आकडेवारी भिन्न आहे आणि त्यानुसार शहरी ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाणसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी राज्यांमध्ये भिन्न आहे. पण सामान्य माणसाची परिस्थिती सर्वत्रच गंभीर आणि हलाखीची आहे, कारण शेवटचा आघात हा त्याच्यावर होतो. जागतिक बँकेने मोजल्यानुसार 2008 भारतात एकूण रोजगारापैकी 52.45 म्हणजे जवळपास 53% रोजगार शेती क्षेत्रात होता. तो या इतक्या वर्षात कमी होत होत 2020 मध्ये 42.39 आहे. म्हणजे 52.45 पासून 42.39 सुमारे 10% शेती क्षेत्रातला रोजगार भारतामध्ये घटलेला आहे. मग घटता रोजगार म्हणजे घटतं कौटुंबिक उत्पन्न आणि वाढतं कौटुंबिक दारिद्र्य असं आपण म्हणू शकतो. आणि घटतं ग्रामीण उत्पन्न म्हणजे औषधं, कापड, फर्निचर, स्कूटर आणि असंख्य औद्योगिक वस्तूंकरता घटती मागणी हे आपण समजू शकतो. ते आपल्याला रोजच्या जीवनामध्ये दिसतं सुद्धा. तिमाही वृद्धी दराची आकडेवारी असं दर्शवते की एप्रिल जून 2020ची घट ही भारतामध्ये गेल्या 24 वर्षातली सगळ्यात मोठी घट आहे. त्यामुळे ही घट झाली म्हणजे फक्त आकडे आहेत असं नव्हे, तर त्याच्या मागे आर्थिक परिस्थिती आहे आणि गेल्या 24 वर्षामध्ये इतकी घट कधी झाली नव्हती असं ही आकडेवारी दाखवते. परंतु अजून शासकीय स्तरावर मात्र झाली असेल घट, झालं गेलं विसरून जा आणि आता जोमाने कामाला लागा असं म्हटलं जात आहे. आणि असंही सांगितलं जात आहे की ही जी घट आहे, इंग्रजीमधलं व्ही अक्षर जे आहे, तर त्यामध्ये ही घट आहे आणि त्याच गतीने एकदम वर अर्थव्यवस्था जाईल म्हणून त्याला व्ही शेप म्हटलं जातं. मग कोणी त्याला यू शेप म्हणतात, कोणी त्याला डब्ल्यू शेप म्हणतात. जशा अर्थव्यवस्थेबद्दल आपलं तुमचं आमचं आकलन असेल तसं आपण त्याला लावतो. शासकीय धोरणांच्या यशापयशाबद्दल सध्या चर्चा टाळली जात आहे. सरकार हेही म्हणत आहे की आम्ही सध्या कोरोनामध्ये बिझी आहोत, तर तुम्ही आता त्याची चर्चा काही सध्या करू नका. सध्याची जी घट आहे ती घट त्यामध्ये नोटाबंदी, वस्तुसेवा कर, 2017 ते 19च्या दरम्यान चालू असलेली मंदी आणि कोरोनाच्या 3-4 फेऱ्यांमधील लॉकडाऊन या 4 कारणांचा संयुक्त परिणाम आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण उपाययोजना करायची असेल तर अजूनपर्यंत नोटाबंदीचे काही परिणाम असतील तर ते शोधून काढले गेले पाहिजे, त्याच्यावर उपाययोजना वेगळ्या पद्धतीने केली गेली पाहिजे. जी कोरोनाच्या आधी मंदी चालू होती त्याला आम्ही सिस्टमिक रिसेशन म्हणतो, म्हणजे त्या अर्थव्यवस्थेचा अंगभूत गुण आहे तोही वेगळा शोधून काढायला त्याच्यावर उपाय करायला पाहिजे. आज असं म्हटलं जात आहे की जे सूक्ष्म आणि लघु उद्योग आहेत, इंग्लिशमध्ये त्याला MSME म्हणतात, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, MSME. तर ज्या लघु सूक्ष्म मध्यम उद्योगांना औद्योगिकरणाचा कणा मानलं जातं आणि ज्यांच्या आधारावर विस्कटलेली विकासाची प्रक्रिया सुधारेल असं मानलं जातं, ज्या उद्योगांवर 21 लाख कोटींच्या पॅकेजमध्ये सगळ्यात जास्त भर दिला गेला, त्या उद्योगांचं एक सर्वेक्षण ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरर्स ऑर्गनायझेशननी मे 2020 मध्ये केलं. त्यामध्ये 46,525 उद्योजकांचं मत त्यांनी जाणून घेतलं. त्यापैकी 72% व्यक्तिगत सूक्ष्म आणि लघु उद्योजकांनी पूर्वीच्या कर्जांमुळे, हे महत्त्वाचं आहे, पूर्वीच्या कर्जांमुळे आणि सध्या मागणी घटल्यामुळे धंदा बंद करत आहोत असं म्हटलं. सुमारे 30%नी असं म्हटलं की धंदा पुन्हा सामान्य स्थितीत आणण्यासाठी जुळवाजुळव करायला 3 ते 6 महिने लागतील. म्हणजे कोरोनाचा परिणाम निघून गेला आणि वृद्धी सुरू झाली तरी 3 ते 6 महिने लागतील. सरकारी पातळीवर मात्र असं भासवलं जात आहे की प्रश्न सोपा आहे,
निराश व्हायचं काही कारण नाही. प्रश्न जर खरोखरी सोपा असता तर राष्ट्रीय उत्पन्न इतक्या मोठ्या प्रमाणात उणे झालं नसतं. केंद्र सरकारने सूक्ष्म लघु उद्योगांना जे पॅकेज दिलं त्याबद्दल 70 ते 80% उद्योजकांचं मत असं पडलं की त्यात मुख्यतः कर्ज मिळणं सोयीचं झालं, पण बाकी प्रत्यक्ष फायदा काही झाला नाही. म्हणून ते पॅकेज जाहीर करून 3 महिने झाले तरी त्या उद्योगांना अजून उभारी आलेली नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मूलभूत प्रश्न असा आहे की राष्ट्रीय उत्पन्न कमी होत आहे, रोजगार वाढत नाही आहे, अल्प उत्पन्नाच्या लोकांचं जगणं कठीण होत चाललं आहे आणि त्यामुळे गुन्हेगारीसुद्धा वाढते आहे. राष्ट्रीय उत्पन्न वाढत नसताना उच्च उत्पन्नाचे लोक तर आरामशीर जगूनही घेतील, पण रोजगार आणि उत्पन्न नसलेल्यांचं कल्याण कमी होणार नाही याची परिणामकारक धोरण प्रणाली आणि पारदर्शी अंमलबजावणी प्रणाली निर्माण करणं अत्यावश्यक आहे. राज्य सरकारांना आणि संपूर्ण जनतेला विश्वासात घेऊन विकासाचं उद्दिष्ट कसं गाठायचं याचंच आव्हान सध्या केंद्र सरकारपुढे आहे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आणि त्वरित सुचणारे काही उपाय आपण इथे मांडतो आहोत. 1. राज्यकर्ता पक्ष आणि विरोधी पक्षांची राज्य सरकारं हा भेद विसरून सगळ्या आरोग्यमंत्र्यांची परिषद तयार करून कोरोनाचा नियमित आढावा घेतला जावा. नंबर 2. गरीब आणि कनिष्ठ मध्यम वर्गाच्या हाती वाढीव पैसा पडेल याची त्वरित व्यवस्था करावी लागेल. त्यामुळे गाव तालुक्यापासून विविध वस्तूंची मागणी सुरू होईल आणि तालुक्यापासून बाजार सावरत जाईल. 3. सध्या सगळ्या करांचं उत्पन्न केंद्र सरकारपर्यंत जाऊन तिथून त्याचं वाटप राज्य सरकारांमध्ये होतं. त्यामुळे राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या केंद्रावर अधिक अवलंबित झाली आहेत. म्हणून सध्याच्या परिस्थितीत आर्थिक साधनं जनतेला आणि राज्य सरकारांना उपलब्ध करून देणं याचं नेतृत्व केंद्र सरकारने करणं आवश्यक झालं आहे. चौथा मुद्दा असा की गावखेड्यांची जी रचना आहे आपल्या देशामध्ये ती 100 वर्षापूर्वीची 150 वर्षांपूर्वीची घरं तशीच आहेत जुनी, त्यांची पुनर्रचना नव्या पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने आणि पुनर्बांधणी हाती घेतली पाहिजे. आपल्या सगळ्यांना पटेल की हा कार्यक्रम कमीत कमी 30-40 वर्ष चालण्यासारखा आहे आणि तो जर सुरू केला तर देशामध्ये मंदी राहणार नाही. आणि 5वं की देशातून आणि विदेशातूनही श्रमविषयक कायदे बदलण्याची, म्हणजे कामाचे तास, कामाचं वय, मजुरीचे दर कमी करणं इत्यादीची मागणी होत आहे. आपल्याला त्याच्यापासून सावधान राहावं लागेल, कारण आधीच 30-40% जनता, काही लोक 50% म्हणतात, एवढी दारिद्र्यामध्ये आहे. आणि अशा वेळेला त्यांचं जर आपण पुन्हा शोषण सुरू ठेवलं, कामाचे तास वाढू दिले, मजुरी कमी झाली, तर जनकल्याण साधेल का, जनकल्याण वाढेल का, हा विचार आपल्याला करायला पाहिजे. आणि या दृष्टीने देशामध्ये गंभीर अशी चर्चा व्हायला पाहिजे. त्यात व्यवस्थेत कोणते बदल करायचे त्याचीही चर्चा व्हायला पाहिजे. आणि ते झालं तर आपण कोरोनापासून काहीतरी धडा शिकलो असा त्याचा अर्थ होईल. धन्यवाद. हा जो कार्यक्रम आहे हा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आपल्या पुढे सादर होत आहे. आपण शक्यतो त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे पुढचे अंक तुम्हाला वाचायला मिळतील, ऐकायला मिळतील.